मोबाईल मार्केटलाही युद्धाचा फटका बसलाय। 25,000 कोटींचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे मोबाईल चिप्स, बॅटरी आणि इतर सुट्या भागांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झालाय। त्यामुळे या युद्धाचा आता मोबाईल मार्केटलाही फटका बसल्याचे दिसतंय। 25,000 कोटींचं नुकसान होण्याचा अंदाज आहे। तर इराण आणि इस्रायलमधल्या युद्धाचा फटका अनेक क्षेत्रांना बसलेला आहे। आता मोबाईल मार्केटलाही या युद्धाचा फटका बसलाय। जवळपास 25,000 कोटींचं नुकसान होण्याचा अंदाज आहे आणि या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत आहेत। विशाल, इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आणि त्याचा फटका आता मोबाईल मार्केटलाही बसलाय। काय सध्या घडामोडी या मार्केटमध्ये घडताना दिसतात? एकीकडे आपण बघतोय की इंधनाची टंचाई जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे या युद्धजन्य परिस्थितीमुळे जो भारताचा मोबाईल बाजारपेठ आहे त्याच्यावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। उद्योग क्षेत्रातील अंदाज जो आहे त्याच्यानुसार जो भारतातील स्मार्टफोन बाजार आहे त्याला सुमारे 3 अब्ज डॉलर्स म्हणजे 25,000 कोटी रुपयाचा फटका बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। कारण का जे स्मार्टफोन उत्पादन करण्यासाठीचे महत्त्वाचे देश आहेत, चीन असेल, तैवान असेल, दक्षिण कोरिया असेल आणि मध्य पूर्वेतीलही काही देश आहेत, त्याच्यातून जे आहेत काही सुटे भाग येतात आणि त्याच्यावरच निर्बंध आलेले आहेत आणि ज्या ठिकाणावरनं हे सुटे भाग येतात त्या मार्गावरच युद्धामुळे निर्माण झालेला तणाव जो आहे त्याच्यामुळे जे वाहतूक करणारे जहाज आहेत त्यांना अडथळे निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळे ही जी सगळी साखळी जी आहे वितरणाची ती विस्कळीत झाली आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे हा या भारतीय बाजारपेठेवरती आपल्याला होताना दिसतोय आणि एकूणच सुमारे 25,000 कोटी रुपयाचा फटका बसतो की काय अशी जी आहे ती भीती निर्माण झाली आहे। यातून एकूण आता सगळं जे लक्ष जे आहे ते जे इंधनाची जी जे जहाजं आहेत ती होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित यावीत याकडे जे लक्ष लागले। मात्र दुसरीकडे अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे हे जे सुटे भाग घेऊन येणारे चिप्स असतील, बॅटरी असतील, हे जे घटक आहेत लागतात त्यांची सुद्धा जी उत्पादनं जी घेऊन येणारी जी जहाजं आहेत त्यांना सुद्धा विना अडथळा लवकरात लवकर येऊ द्यावं अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त करण्यात येते। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।